100% माऊली इथं शपथ घेऊन सांगतात ते इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितिना. संशय भ्रम, तुम्हाला आम्हाला भ्रम झालाय का नाही झालाय? काय भ्रम झालाय आपल्याला? झालाय काहीतरी भ्रम? मी देह आहे हा पहिला भ्रम आहे आपला. तुम्ही देह नाहीये, आपण देह नाहीये. याच्यामध्ये असलेलं जे चैतन्य आहे, याच्यामध्ये असलेलं जे स्वस्वरूप आहे ते तुम्ही आहात. त्याला ज्ञानेश्वर महाराज आत्मा असे म्हणतात. निळोबराय 750 वर्षापासून तुकोबराय नंतरचे निळोबराय सुद्धा प्रमाण देतात. ते अनुभवाने सांगतात ते आत्मा सकळांचा श्रीहरी आणि तो असे उभा विटेवरी. कोण? आत्मा. ज्ञानेश्वरीचा प्रतिपाद्य विषय आत्मा सोडून नाहीये. नव्हे नव्हे सगळ्याच ग्रंथांचा प्रतिपाद्य विषय आत्मा सोडून नाही. नाना शास्त्र पडे लोकम नाना दैवतम पूजनम परी आत्मज्ञान विनपात सर्व कर्म निरर्थकम. जा ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा आहे. काय बोललो मी? नाना शास्त्र पडे लोकम. अनेक प्रकारची शास्त्र लोक उलटी पालटी करतात. किती अनेक प्रकारची शास्त्र, नाना शास्त्र पडे लोकम असं सांगितलं. जा असं आपण करतो ना असं. हे जा चल, असं तुझं काही काम नाही. ज्ञाना शास्त्र पडे लोकम नाना दैवतम पूजनम. अनेक प्रकारच्या देवी देवतांचं पूजन चाललंय. परी आत्मज्ञान विनपात. आत्मज्ञान नसेल, स्वरूपाची जर ओळख नसेल आणि आत्मसाक्षात्कार जर नसेल, परी आत्मज्ञान विनपात सर्व कर्म निरर्थकम सांगितलंय. काय शिल्लक अजिबात किंमत नाही. म्हणून आम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, स्वरूपाची ओळख झाली पाहिजे. जीवनामध्ये जर आत्मसाक्षात्कार नसेल तर माऊली म्हणतात मेलेली बरी अशी माणसं. काय बोलायचंय अजून याच्यापेक्षा? खाली खाली जाऊन जगण्याचा अधिकार नाहीये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते. असं मी नाही म्हणत बरं का. ज्ञानेश्वरीचा 4वा अध्याय आणि 4था अध्याय 40व्या क्रमांकाची सुरुवाताची ओळ बघायची. ऐक जया प्राणी याच्या ठाई या ज्ञानाची आवडच नाही तयाचे जियाले म्हणू काय वरी मरण सांग. अरे मेले तरी चांगली गोष्ट होईल. या ज्ञानाची आवड, हे जर ज्ञान जर नसेल ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ज्ञानाची आवडच नाही तयाचे जियाले म्हणू काय वरी मरण सांग. या ज्ञानाविषयी तुकोबारांना सुद्धा स्वरूपाची ओळख होत नव्हती, आत्मसाक्षात्कार होत नव्हता. भगवंतावर तुकोबारांचा भरपूर अधिकार होता. तुकोबारांच्या समोर देवाची मान खाली जात होती, भगवान पंढरीश परमात्म्याची. पण स्वरूपाची ओळख नव्हती, आत्मसाक्षात्कार नव्हता. तुकोबारायांना त्याच्यासाठी भगवंताकडे याचना करावी लागली. काय आळशी दशा येईल माझे अंगा आणि चित्त पांडुरंगा झुरत. तुकोबारांचं चित्त झुरत होतं. पण नाही, स्वरूपाची ओळख नव्हती, आत्मसाक्षात्कार नव्हता. शेवटी तुकोबारांना देवाकडे याचना करावी लागली, देवाकडे प्रार्थना करावी लागली. देवा आता ऐसा करी उपकार. काय पुढचं? देहाचा विसर पाडी मज. पडलाय का देहाचा विसर पडलाय? ज्यांना ज्यांना पडला त्यांना लोक नाव ठेवायला लागले. बरोबर ना? भगवंताच्या नामाच्या चिंतनाने या देहाचा विसर पडतो, त्याला अष्टसात्विक भाव असे म्हणतात. पण ज्यांना ज्यांना पडत तुकोबारांना पडत नव्हता आणि तो आत्ताही तसाची तसा पडायला लागला. श्रीपाद बाबाच्या रामदास बाबांच्या कृपेने ते नाम तुमच्या आमच्या हाताला आलं आणि या देहाचा विसर पडला, स्वरूपाची ओळख झाली, आत्मसाक्षात्कार झाला. आणि ते जे भाव त्या साधकाच्या अंतकरणामध्ये 5 तत्व आणि 3 गुण ज्या वेळेला आतून एकत्र होऊन असे वर उन्मळतात ना, त्याला 5 आणि 3 त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात.
मुक्ताची ही अवस्था झाल्याशिवाय आहेत ना, मुक्ता म्हणे ऐशे झाली या वाचूनी परमार्थशी न वाटत असे जा. अरे हे होत नाही ना, कसला परमार्थ तो? हे अंतकरण तुमचं आमचं निर्मळ व्हायला पाहिजे आणि ते भगवंताचं नामच करू शकतं. नाम एकच आहे, लक्षात ठेवा. सांगून जाईल तुम्हाला. मंत्र अनेक प्रकारचे मंत्र आहेत. 33 कोटी देव म्हणतात. ते आपल्या भारतामध्ये किती 33 कोटी हा एक प्रकार आहे, लक्षात ठेवा. कोटी म्हणजे काय? प्रकार. पण प्रत्येक देवाचा मंत्र आहे. राम कृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय, असे किती प्रकारचे मंत्र आहेत का? मंत्र प्रत्येक देवाचा मंत्र आहेत ना बाबा. नामदेव महाराज वर्णन अरे तंत्र मंत्र यंत्र सांगतील लक्ष परी, प्रत्यक्ष राम कुणी ना करी, प्रत्यक्ष राम दावीन धरीन त्याचे पाय, अनेकांची चाड काय मत. भेटणार का? प्रत्यक्ष राम दाखवणारा आहे का? एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. त्या नामाच्या जोरावरती भगवान परमात्म्याला सुद्धा तुम्ही आम्ही नामाची आबळे. पुढचं काय? आठवतंय? नाही आठवत? विठ्ठल 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 भगवंताच्या नामाच्या चिंतनाच्या जोरावरती आपण मात्र त्या स्थितीला जाऊन पोहोचू शकतो. यात मात्र तीळ मात्र सुद्धा संशय नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगून जाईल की संतांची कृपा, मी मगाशी बोलून गेलो की संतांची कृपा काय असते, कशी असते, किती सहज असते, त्याचं एक उदाहरण देतो आणि पुढे जातो. एकदा नारद महर्षी भ्रमण करत 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 यम लोकाला जाऊन पोचले. काय बोलतोय मी, लक्षात ठेवा, बारकाईने ऐका. नारद महर्षी एकदा भ्रमण करत करत यम लोकाला जाऊन पोचले. बाबा तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं, सगळीकडे निहाळलं. तिथे बघितल्याच्या नंतर तिथं यमाचं भला मोठा नरक बनवायचं काम चालू होतं. एक भला मोठा नरक बनवायचं काम चालू होतं यमांचं, बरं का. ते गेल्याच्या नंतर यांनी सगळं पाहिलं. पाहिल्याच्या नंतर हे त्यांच्या जवळ गेले. म्हटले का हो, इकडे हे सगळे एवढे रिकामे पडले, नरक हे सगळे रिकामे एमटी पडले, आणि मग तुम्ही एवढा हा मोठा का बरं बनवताय? ते म्हणले ते वर तिथून म्हटले ते खाली एक मृत्यू लोक म्हणतो, एक नालायके म्हटले, त्यांनी सगळ्या लोकांना पार पिंजून काढलंय म्हणे, एकाला सुद्धा सोडलं नाही. तो वरती आल्याच्या नंतर त्याचा बंदोबस्त करायचं काम चाललंय म्हणे. एवढा मोठा त्याच्यासाठी हा खटाटोप चाललाय म्हणे. लगेच कळलं, संतांना सांगावं लागत नाही. लगेच ते म्हटले काय, ते वरती आल्याच्या नंतर त्याचा बंदोबस्त करायचं हे काम चाललंय. नारद महर्षी म्हणे नोट करून ठेवा, ते शीट तुमच्याकडे येऊ शकत नाही. वरतून पहिले खाली आले आणि कोणाला गाठलं? कोणाला गाठलं? वल्ल्या कोळ्याला गाठलं ना पहिल्यांदी. वरतून आलं पहिलं त्याला गाठलं. सगळा तुम्हाला इतिहास माहीत आहे, पण वाल्ल्या कोळ्याला त्या ठिकाणी नारद महर्षींनी त्या नामाचा उपदेश केला आणि त्याच्याकडून ती स्थिती करून घेतली. आणि मग मात्र त्या वाल्ल्या कोळ्याने विचार करा, त्यालाही त्या नामाची नाम त्या नारद महर्षीकडून मिळालं. त्यालाही त्याच्यावर चिंतन झालं, स्वरूपाची ओळख झाली, आत्मसाक्षात्कार झाला. आणि मात्र त्या वाल्ल्या कोळ्याने काय कीर्ती केली? वाल्ल्या कोळी होता ना अगोदर, मग त्या वाल्याने काय कीर्ती केली?
पापी आहेत का? वाल्या गोळ्यासारखे एवढे पापी आहेत का? अहो त्याचाही उद्धार केला, तुमचा आमचा नाही होऊ शकत का? सहज, अगदी सहज होऊ शकतो, सहज होऊ शकतो. साधू, अहो जरी साधूच्या तुम्ही निश्चित कृपा दृष्टीत जरी आलेत ना तरी सुद्धा काम झालं म्हणून समजा. साधूच्या अंगावरून गेलेला वारा सुद्धा तुमचा आमचा नवे नवे या झाडा झुडपांचा, गुराढोरांचा आणि पशु पक्ष्यांचा सुद्धा उद्धार करून टाकतो. एवढं फक्त महात्मा तसा प्रबल असायला पाहिजे. असा महात्म्याची तुम्हाला आम्हाला भेट व्हायला पाहिजे आणि ती भेट तुम्हाला आम्हाला झालेली. असा महात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला. सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांसारखा महात्मा तुम्हाला आम्हाला लाभलाय. सामान्य गोष्ट नाहीये ही. बाबांची तळमळ सामान्य नाहीये. तुम्हाला सर्वांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. मी सांगून जाईल. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती आणि रिगाला भक्ती पंथी जगा देत. त्याचं उदाहरण देऊन सांगतो. 12वा अध्याय. मुंबईला जर गेले तुम्ही, मुंबईला मोठमोठ्या बिल्डिंगचं काम चालू असतं आणि त्या बिल्डिंगचे काम चालू असताना त्या ठिकाणी बिल्डिंगच्या खाली ते वर्ष 2-2 वर्ष ते कामं संपत नाही बरं का मुंबईसारख्या ठिकाणची. आणि त्या बिल्डरनी ना तिथे इंजिनियर लोक असे बरेच लोक तिथं कामाला वर्ष 2-2 वर्ष कामं संपत नाही. आणि तिथं ते लोक काम करतात ना, तिथं ते कुत्रे बसलेले असतात बाबा बिल्डिंगच्या खाली. ते इंजिनियर लोक साईटवरती आले का ते अशा 4 व्हीलर गाडीमध्ये येतात बसून, मोठी लोक आहेत ते. आणि ते गाडीमधून बिस्किटचे पुढे घेऊन येतात त्या कुत्र्यांना. आपण लवकर पोरांना एक बिस्किट सुद्धा देणार नाही बरं का लवकर, पण ते कुत्र्यांना अशी बिस्किटचे पुढे फेकतात ना. तसा संत मोक्ष देत असतात. श्रीपाद बाबाच्या कृपेनं महाराष्ट्रामध्ये ब्रह्मज्ञानाची ढोस द्यायचं काम चालू आहे. पाहिजे त्याने यायचं घेऊन जायचं. कसाय असू द्या माणसाच्या जन्माला आलाय ना, अधिकारी असतो त्या नामाचा. कसाय असू द्या, हो का दुराचारी, विषयी असक्त आणि संत कृपेत त्वरित उद्धरती. कसाय असू द्या, बाबांच्या एकदा त्या नामाचा तुम्ही आम्ही अधिकारी आहेत आणि ते नाम तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घ्यायचंय. त्याच्यासाठी संतांची शोध मोहीम करा. संत आजही आहेत. आता या घडीला लोक म्हणतात ते ज्ञानेश्वर महाराज होते, ते तुकाराम महाराज होते. आता तसं राहिलंय का? आता का संत राहिले का? धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, तई आम्हा येणे घडे संसार स्थिती. संतांचं येण्याचं प्रयोजन आहे. धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, तई आम्हा येणे घडे संसार स्थिती. आम्हा का संसारी येणे हरिभक्ती नामस्मरणे आणि जड मोड उद्धरणे नामस्मरणे करून या. जर त्याच्यामध्ये एवढंही करून जर भक्तीमध्ये काही घोटाळा जर तुम्ही कोणी काही करत असेल ना बरं का, भक्ती घोटाळा संतांना कधीच राग येत नाही. जर भक्तीमध्ये काही घोटाळा झाला तरच संतांना राग येतो. आधीच जन उद्धट, त्याग करू नये गुह्य प्रगट, मोडेल भक्तीच्या वाटा आणि मग गोपतील संतजन. आता मला सांगा, तुमच्या शेतामध्ये भरेल पीक आलंय, असं हिरवगार लुसलुसीत पीक, टवटवीत पीक आहे शेतामध्ये, आणि ते काढणीला आलं आणि त्याच्यामध्ये डुकरं घुसली, जनावरं घुसली, तर काय करायला तुम्ही त्याला एवढं जोपासलं 4 महिने 5 महिने, ते हिरवगार बहरलं, काढणीला आलं आणि त्याच्यामध्ये डुकरं घुसली, जनावरं घुसली, तर तुम्ही काय करशाल? जय हरी बाजूला व्हा, जय हरी बाजूला व्हा, असं आहे का? ते तुका म्हणे तेथे आदमाशी तो आधम. तिथं पैजाराचेच काम आहे, तिथं काय गोडी गुलाबीची भाषा नाहीये. आणि म्हणून तुकोबाला सुद्धा तसंच म्हणतात ते, जर भक्तीमध्ये काही कोणी घोटाळा केला ना, नाना मते पाषांड कर्मताता अति बंड आणि तयाचे ठेचणे तोंड हरी भजनी. लक्षात ठेवा. साम नाम दंड भेद दोन्हीचा वापर आहे. नाना मते पाषांड कर्मताता ती बंडन तयाचे ठेचणे तोंड हरी भजनी. आणि संत नाही का, अरे
हा बरोबर, विठ्ठल 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 संत आजही आहे, या घडीला या ठिकाणी संत आजही विराजमान आहे, विद्यमान आहे. फक्त तुमच्या आमच्याकडे ती ज्ञानदृष्टी असायला पाहिजे. पण त्याच्या आधी आपल्याला आपलं भाग्य सुद्धा उदयाला यायला पाहिजे. तर तुकोबारायांचं तसं भाग्य उदयाला आलं. होतील संतांची या भेटी, पुढं काय बाबा सांगू सुखाची या गोष्टी. आपल्याला ज्यावेळेला साधूची भेट ज्या वेळेला व्हायची असेल ना, त्यावेळेला आपलं पूर्व पुण्य सुद्धा त्या ठिकाणी अगदी मजबूत असायला पाहिजे. तुकोबारा सुद्धा वर्णन करतात, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलं, आज पिटले माझी कोडे, बहुत जन्मांची साकडे. तुकोबारांचं कोडं सुटलं, आपलंही कोडं सुटलेलं आहे. आणि ज्यांचं सुटलेलं नाही त्यांनी आपलं कोडं सोडून घ्यायचं आहे. आज या ठिकाणी या घडीला संत विराजमान आहे, यात शंका नाही. अगदी खात्रीपूर्वक सांगतो, फक्त ओळखा, शोधा म्हणजे सापडेल. आपली शोध मोहीम चालू असायला पाहिजे. आणि म्हणून त्या आपल्या संसाररूपी सागरामधून तुम्हाला इंद्र चंद्र आणि ब्रह्मदेव सुद्धा सोडू शकत नाही. आणि ती जो आपल्याला संशय झालेला आहे, भ्रम झालेला आहे, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, आणि मग आत्मस्वरूपी घातले हरुनिया. संत फक्त आपला भ्रम बाजूला करतात. आपल्या अंतकरणामध्ये झालेला जो भ्रम आहे तो भ्रम बाजूला करण्याचं काम फक्त संत करतात, फक्त टच करतात. आता मला बोलता बोलता राणे गुरुजींची आठवण होती बरं का बाबा. इथं आपल्याकडे रामायण कथा असतात ना, रामायण कथा झालेल्या का तुमच्याकडे? महाभारताच्या इथं कथा होतात ना, महात्मे येतात कथा करतात ना, इकडे नसून झाल्या. पण रामायणाच्या कथा होतात. ते म्हणतात ते रामायण आणि महाभारत नुसतं ऐकण्यापुरतं सांगण्यापुरतं, नुसतं ऐकण्यापुरतं आणि सांगण्यापुरतं नसावं. रामायणामधला भाग आहे, रामाला 14 वर्ष वनवास, आणि त्या रामायणामधलं कैकेयीचं जे पात्र आहे, सगळ्यांना असं वाटतं तर सगळी रामाला वनवास कैकेयीमुळे मिळाला, रामाला वनवास कैकेयीमुळे झाला. बरोबर आहे ना? आपल्या डोक्यात ते फिट्ट बसलेलं आहे. पण आपल्याला कैकेयीला सुद्धा नाव ठेवण्याची आपली योग्यता, आपली पात्रता नाही बरं का. कारण ज्या वेळेला रामाचा राज्याभिषेक होणार होता प्रभू रामचंद्रांचा अयोध्येमध्ये, त्यावेळेला सगळ्यात जास्त आनंद माता कैकेयीला होता. काय बोलतोय मी? रामाचा राज्याभिषेकाचा आनंद सगळ्यात जास्त कैकेयी मातेला होता. त्या पद्धतीने त्यांनी ती तयारी केलेली होती. सूत्र सगळे कैकेयीच्या हातामध्ये होते आणि सगळं ठरलं, सगळं कंप्लीट ठरलं, सगळी तयारी कैकेयी माता आनंदाने करत होती. पण ज्या दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता त्या दिवशी मात्र संध्याकाळी मंथरामध्ये घुसली. कोण घुसली? मंथरा मध्ये घुसली. आणि तिनं फक्त कैकेयीला स्पर्श केला, टच केला. स्पर्श केल्याच्या नंतर कैकेयीचा विकल्प जागा झाला. विकल्प जागा झाल्याच्या नंतर ती आता म्हणायला लागली की नाही 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 नाही, असं नाही, रामाला 14 वर्ष वनवासाने आता माझा भरत गादीवर बसा, तुम्ही तसं मला वचनच देईल. कैकेयी मातेचा मंथरामध्ये घुसली तर तिचं सुद्धा मंथरामध्ये घुसणे म्हणजे काय? मन थाऱ्यावर राहा,